वन परिक्षेत्र पन्हाळा व करवीर यांच्या संयुक्त गस्ती दरम्यान मौजे नवलेवाडी तालुका पन्हाळा येथे रानडुकराच्या मांसाची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। तत्काळ कारवाई करत वन अधिकाऱ्यांनी छापा टाकून एक रानडुक्कर जाळ्यात पकडून कोयता व सत्तूरच्या साहाय्याने मांसाचे वाटे करून विक्री करत असताना 4 जणांना रंगेहात ताब्यात घेतले। या कारवाईत सरदार पाटील, रमेश पाटील, विनायक संभाजी वैद्य आणि रतन हिंदूराव नवल यांना रानडुकराच्या मांसासह अटक करण्यात आली। तसेच कोयता, सत्तूर, वजन काटा, 2 दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली। वन जीवन संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39, 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई उपवनरक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक तसेच वन्यजीवन बचाव पथक पन्हाळा यांच्या संयुक्त पथकाने केली। तारा न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर।